ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजप आमदार किसन कथोरे यांच्या सहकार पॅनलची एकहाती सत्ता आहे. कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचा यामध्ये दारुण पराभव झाला. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार किसन कथोरे यांच्या सहकार पॅनलने बहुमत मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार हे विजयी झाले. कपिल पाटलांच्या परिवर्तन पॅनलचा यामध्ये दारुण पराभव झाला. कुठल्याही डायरेक्टरवर कुठलाही ऑब्जेक्शन आहे, तुम्ही पण मान्य करतात की या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे, कंटिन्यू करा. बिनविरोध झाली पाहिजे होती. सगळ्या वेगवेगळ्या पक्षातली लोक आहेत. मुसारा साहेब राष्ट्रवादी, काका बोलले तसं भाजप, तरेसाहेब इकडे बसलेले आहेत शिवसेना. म्हणजे हा काय पक्षाचा, तुम्ही जे बहुजन विकास आघाडी पक्षाचा ह्या बँकेमध्ये विषयच नाही. सहकार क्षेत्र आहे, चांगलं काम करतात आहे, त्यांना मदत करा, त्यांना सपोर्ट करा. आणि हीच भूमिका सगळे आपले जे सिनियर एवढे वर्षापासून या लोकांना मदत करतात आहेत आणि त्याच्यामुळे आज एक नंबरवर आहे. सर्वसामान्य आम्ही सगळेजण मतदारांच्या बरोबर राहिलो आणि म्हणून हा विजय एकतर्फी झाला. मतदारांनीच निर्णय दिला की सहकार पॅनलला बहुमत नाही तर समोरच्यांना पूर्ण भुईसपाट करून टाकलं. त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही गेल्या 10 वर्षापासून एकत्रित काम करतोय. बँकेमध्ये आम्ही राजकारण कधीच आणलं नाही. छत्रपती संभाजीनगरात आज रोहित पवार आंदोलन करणार आहेत. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं भव्य आंदोलन असणार आहे. आंदोलनात सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील शेतकरी बैलगाड्यांसह या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रोहित पवार यांचं पुन्हा एकदा आता अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.